श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 14. आधुनिक काळातले सर्वश्रेष्ठ संत गुलाबराव महाराज म्हणून होऊन गेले. जन्मांध होते, पण पूर्वपुण्याई एवढी मोठी होती. जन्मतःच सर्व तऱ्हेची शास्त्र आणि सर्व तऱ्हेचं ज्ञान त्यांना आपोआप गुरुकृपेनं प्राप्त झालेलं होतं. त्यांचा एक मोठा प्रसिद्ध असणारा अभंग आहे. ते म्हणतात, देव मिळवण्याकरता फार खटपट करावी लागत नाही, देव सहज मिळतो, पण गुरुकृपा मिळवणं अत्यंत कठीण आहे. देव मिळवण्या न लगे प्रयत्न. देव मिळवण्याकरता काही खटपट करत बसू नका. जप नको आणि तप नको. मग काय करा? साह्य गुरुकृपा पूर्ण एक होता. गुरूंची कृपा पूर्ण झाली रे झाली की सगळे देव तुम्हाला आपोआप साह्यकारी होतात. मग देव मिळवायचा की गुरुकृपा मिळवायची? ते म्हणतात, समष्टी घराशी आलिया सद्गुरू, मग शारंग धरू पायी लोळे. समग्र गुरुतत्व जर तुमच्या घरात आलं, तुमच्या शरीररूपी घरात, तर तो देव तुमच्या पायाशी लोळायला लागेल. काय देवाची मातब्बरी आपल्याला सांगता? नुसता हरी घेता एक देशी होत. नुसता एक देव धरला आणि त्याचीच उपासना करायला लागलात तर होणारा साक्षात्कार, मिळणारा आनंद एकदेशी आहे. परिपूर्ण तो आनंद असत नाही, पण व्यापक प्रकटे गुरुकृपे. देव व्यापक रूपामध्ये आहे हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर गुरुकृपेनंच तो मिळेल, त्याशिवाय मिळणार नाही. भावबळे आकळे एरवी नाकडे. ज्ञानदेवांनी तेच सांगितले. व्यापक गुरुतत्वाची उपासना करायची. गुलाबराव महाराजांचा एक मोठा मार्मिक अभंग आहे. त्याचं थोडंसं विवेचन करतो आणि प्रवचन आटोपत घेतो. गुरु शिष्याची कशी उन्नती प्रगती करून देत असतात, आणि शिष्य जर जागा असेल, तत्पर असेल आत्मकल्याण साधण्याकरता, तर काय काय चमत्कार त्याच्या बाबतीमध्ये घडू शकतात, याचं मोठं मार्मिक विवेचन गुलाबराव महाराजांनी केलेलं आहे. गुलाबराव महाराज असं म्हणतायत, पाय पाहिलेले जेव्हा. सद्गुरूंचे नुसते आम्ही पाय पाहिलेत, काय झालं? भव तेव्हा मुकलवाव. नुसते सद्गुरूंचे पाय पाहिले मात्र संसार प्रपंचाला आम्ही मुकलो. संपूनच गेला आमचा संसार प्रपंच. पादसेवा जेव्हा केली तेव्हा गेली वासना. सद्गुरूंचं पादसेवन केलं, त्यांची जर पायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, मनामधल्या सगळ्या वासना संपूनच गेल्या. नंतर सद्गुरूंनी आमच्या माथ्यावर हात ठेवला. उत्तम शिष्य झाला, चांगली सेवा करतो, संतुष्ट झाले. डोक्यावर हात ठेवला, ठेवल्याबरोबर काय झालं? जिही शिरी दिला हात, झालो नाथ विश्वाचा. सद्गुरूंनी डोक्यावरती हात ठेवल्याबरोबर चमत्कार असा झाला, आम्ही विश्वाचे नाथ झालो. एवढं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं. जेव्हा प्यायलो प्रेमदुग्ध, शुद्धाशुद्ध आटले. सद्गुरूंचं ते प्रेमरूपी दूध आम्ही प्राशन केलं, तेव्हा या जगामधलं शुद्ध अशुद्ध, चांगलं आणि वाईट सगळे भेदभाव संपून गेले. म्हणून सद्गुरूंच्याकडून पुन्हा जेव्हा ऐकले वचन, सद्गुरूंचं वचन नुसतं ऐकलं मात्र, ऐकता क्षणीच झालो पूर्ण अनादी. आम्ही अनादी काळापूर्वीही पूर्ण होतो, आताही पूर्ण आहोत, पुढेही पूर्ण आहोत. अपूर्णता ही आमच्या जीवनातली संपूनच गेली. सद्गुरूंचं वचन ऐकलं, ही किमया घडली. जेव्हा पाळी येली आज्ञा, गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं, गुरुसंज्ञा पावलो आम्ही.
गुरूंची आज्ञा आम्ही पाळली आणि गुरूंनी आम्हाला आपल्या पदाला नेऊन पोहोचवलं. आम्ही गुरुरूपातच गेलो. जेव्हा सेवी येले तीर्थ, सद्गुरू चरणांचं तीर्थप्राशन केलं तेव्हा सतासत हारपले. सत आणि असत पार नाहीसं होऊन गेले नुसत्या तीर्थप्राशनानं. जेव्हा पूजियेले भक्तीने येणे जाणे मिटले. भक्तिभावनेनं जेव्हा आम्ही सद्गुरूंना शरण गेलो, त्यांची पूजा केली, आम्ही अपूर्ण आहोत, आम्हाला पूर्णत्वाकडे जायचं आहे, आम्ही अशुद्ध आहोत, आम्हाला शुद्धत्वाकडे जायचं आहे, हे सगळं आटूनच गेलं, नाहीसंच होऊन गेलं. आम्हाला आता काही व्हायचं नाही आणि आम्हाला आता कुठं जायचंही नाही. हा चमत्कार कुणामुळे झाला? गुलाबराव महाराज ज्ञानेश्वरांना आपले गुरु मानत असत, त्यांना आई मानत असत, बाप मानत असत आणि स्वतःला ज्ञानेश्वर कन्या मानत असत. म्हणून अभंगाचा शेवट करताना ते म्हणतात, ज्ञानेश्वर मायबाई व्यापक देते सुख ठाई. ज्ञानेश्वर आई होऊन मला भेटली, तिनं सुख ठाई व्यापक, तिच्या ठिकाणी एवढं प्रचंड व्यापक सुख आहे की त्या सुखाला अंत नाही, दिशा नाही, ऐल तीर पैल तीर काही नाही, ते प्राप्त झालं. अशी गुरूंची गुरुभक्ती, श्रद्धेनं केलेली गुरुभक्ती सारं काही तुम्हाला जीवनातली धन्यता, कृतार्थता ती मिळवून देत असते. म्हणून या सगळ्या संतांनी आनंदाचे उद्गार काढले ते हेच की सद्गुरूशिवाय श्रेष्ठ या जगामध्ये कुणीही नाही. सद्गुरू श्रेष्ठ, सद्गुरू श्रेष्ठ हा जो मंत्र सर्वश्रेष्ठ भक्तांनी, सर्व संतांनी सांगितला तो आयुष्यभर पाळायचा. या नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. या नरदेहाचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या शक्तीप्रमाणे, जाणीवेप्रमाणे जास्तीत जास्त त्या गुरुतत्वाची आत्महित साधण्याकरताच सेवा करायची. हे भान सतत ठेवायचे. दुर्लभ शरीर, दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पहावा. आपल्याला जन्माला येऊन इतकी वर्ष झाली, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, या आयुष्यात जगून आपण काय मिळवलं, काय कमावलं, का या आयुष्याचा नाशच केला, का याच्या पलीकडे अन्य काही केलं? या प्रश्नांचं उत्तर प्रत्येक हरिभक्तानं स्वतःशी पावलोपावली देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे खऱ्याखुऱ्या अर्थानं आपल्याला अध्यात्माची दिशा कळेल, अध्यात्माची वाट कळेल. सद्गुरू पाठीराखे होतील आणि आपला परमार्थ हा सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप असा होईल. गुरुपौर्णिमा याकरता साजरी करायची, गुरूंची पूजा कशी करायची, गुरूंचं चिंतन कसं करायचं याचा मार्ग समजावून घ्यायचा. यथामती, यथाशक्ती आपण सर्वांनी हा प्रयत्न केलेला आहे. या भागाच्या वाचनाबरोबरच प्रकरण 3 सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती याचं वाचन आता समाप्त होत आहे. यानंतरच्या भागात आपण ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या 4थ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.